सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी प्राध्यापक देवेन लवटे तुमच्या सगळ्यांचं या लेक्चरमध्ये स्वागत करतोय. तर आत्ताच्या लेक्चरला आपण 12वी फिजिक्स मधील 6वा टॉपिक सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मधील नेक्स्ट आर्टिकल व्हायब्रेशन प्रोड्युस्ड इन अ स्ट्रिंग हे आपण बघणार आहे. या अगोदर आपण शिकलेलो आहे, आपल्याला माहित आहे द वेव्ह प्रोड्युस्ड ऑन द स्ट्रिंग इज द एक्झाम्पल ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. ओके, हे आपल्याला माहित आहे. सो there are different mode of vibration of string. So what do you mean by mode of vibration of string? कशाला म्हणायचं modes of vibration? That string can be vibrate with different frequencies. So this is known as modes of vibration of string. ओके, वेगवेगळ्या प्रकारे व्हायब्रेट होते वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीने, याला आपण मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग म्हणूया. सो दॅट वेव्ह which can be produced with velocity v. That velocity of wave produced in that string depends upon tension in the string and mass per unit length. आपल्याला माहित आहे दोरीवर तयार होणाऱ्या वेव्ह ह्या कोणावरती अवलंबून असतात, तर त्या दोरीमध्ये किती टेन्शन आहे, ताण किती आहे आणि त्या दोरीचं मास पर युनिट लेंथ किती आहे, म्हणजे लिनियर डेन्सिटी किती आहे. ओके, यावर डिपेंड असतं. मग आपल्याला माहित आहे व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्हचा फॉर्म्युला तो आपण या ठिकाणी बघूया. v which is equal to under root t divided by m, where t is the tension in the string and small m with the mass per unit length. Okay, हा फॉर्म्युला आहे velocity of transverse wave. So these are the different mode of vibrations. Fundamental mode, first overtone, second overtone. Okay, याला first mode of vibration, second mode of vibration, third mode of vibration असंही म्हणू शकतो आहे. फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये बघा या ठिकाणी फक्त एकच लूप तयार झालेला आहे. सो these stationary waves produced on the rope is due to incident and reflected waves. आपल्याला माहित आहे बाय द सुपरपोजिशन ऑफ इन्सिडेंट अँड रिफ्लेक्टेड वेव्स. इथे ही काय स्टेशनरी वेव्ह तयार झालेली ही इन्सिडेंट झालेली आणि रिफ्लेक्ट झालेल्या या दोन वेव्हचं सुपरपोजिशन झाल्यानंतर तयार होणारी ही स्टेशनरी वेव्ह आहे. इथं असू द्या इथं असू द्या. ओके, म्हणजे या ठिकाणी रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह खूप महत्त्वाचा पॉइंट. ओके, म्हणजे आता या ठिकाणी बघूया फंडामेंटल मोड आपण जे म्हणतो या ठिकाणी एकच लूप आहे. आपल्याला माहित आहे बाउंड्री कंडिशन्स नोड्स आर ऑलवेज फॉर्म ऍट द क्लोज एंड, किंवा या ठिकाणी ही काही दोरी जी आहे दॅट स्ट्रिंग विच कॅन बी टाइड इन बिटवीन टू रिजिड सपोर्ट्स ऍज लाईक दिस. या दोन रिजिड सपोर्ट मध्ये ही दोरी जी आहे ती दोरी आपण ताण त्या दोरीला किंवा दोरी बांधलेली आहे आणि मग नंतर व्हायब्रेट केली, प्लग केली, सोडली, व्हायब्रेट होणार आहे. निश्चितच नोड्स हे क्लोज एंडला तयार होतील आणि या ठिकाणी अँटी नोड मिळत आहे, म्हणजे एक अँटी नोड आहे म्हणजे आणि दोन नोड आहेत म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीचं फॉर्मेशन होईल, त्याला आपण एक लूप असं म्हणतोय. इथं एक लूप आहे फंडामेंटल मोडला, फर्स्ट ओव्हरटोनला दोन लूप आहेत, सेकंड ओव्हरटोनला तीन लूप आहेत. ओके, या फिगर मध्ये बघूया प्रत्येक मोडला फंडामेंटल मोड असू द्या, सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन असू द्या किंवा थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन असू द्या, या प्रत्येक मोड ऑफ व्हायब्रेशनला आपल्याला वेगवेगळी फ्रिक्वेन्सी जी आहे ती फाइंड आउट करायची आहे. करूया. तर सुरुवातीला आपल्याला या दोरीची लांबी जी आहे ती कॅपिटल एल या ठिकाणी आपण दाखवलेली आहे. त्या दोरीची लांबी इन टर्म्स ऑफ वेव्हलेंथ आपल्याला काढायचं आहे. दोरीची लांबी तीच आहे, एकाखाली एक आपण घेतले तीन फिगर. ओके, लांबी चेंज झालेली आहे पण त्याची वेव्हलेंथ आणि त्याची फ्रिक्वेन्सी चेंज होते ती आपल्याला काढायची आहे. तर पहिल्या फिगर मध्ये इथं म्हणजे फंडामेंटल मोड साठी या कॉलम मध्ये आपण बघणार आहे. तर या ठिकाणी कॅपिटल एल ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ वेव्हलेंथ काय असेल हे आपल्याला सांगता येईल. तर आपल्याला माहित आहे डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स विच इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2. त्यामुळे आपल्याला सांगता येईल काय, वी नो दॅट फ्रॉम फर्स्ट और फंडामेंटल मोड that L which is equal to lambda divided by 2. Therefore lambda which is equal to किती येणार आहे, 2 इकडे येणार आहे 2L. Okay, so this is the value for first wavelength, value of wavelength for fundamental mode. आपल्याला माहित आहे फॉर्म्युला velocity, frequency आणि wavelengthचा. We know the formula काय, velocity which is equal to frequency into wavelength, v which is equal to n lambda. यावरून आपण लिहूया इथं फॉर्म्युला चेंज करूया, n काढायचा आहे फ्रिक्वेन्सी, n which is equal to आपल्याला माहित आहे v डिवाइडेड बाय काय येणार आहे, लॅम्बडा येणार आहे. v ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे वर अंडर रूट t बाय m डिवाइडेड बाय लॅम्बडा ची व्हॅल्यू 2l आहे. हाच फॉर्म्युला कशा पद्धतीने लिहिता येईल. सो n which is equal to हे 2l एका बाजूला लिहूया 1/2l आलं इनटू अंडर रूट t डिवाइडेड बाय
एम. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळाली, ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मिळाली. यालाच आपण लोएस्ट फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणतोय. एन विच इज इक्वल टू 1/2 L अंडर रूट टी बाय एम. दॅट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर फंडामेंटल मोड आपण म्हणूया. ओके, याला आपण लोएस्ट फ्रिक्वेन्सी किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणूया. जसं आपण फंडामेंटल मोड साठी काढली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, तशी फर्स्ट ओव्हरटोन साठी काढूया किंवा सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन पण म्हणतात याला. ओके, पहिल्यांदा आपण काय करूया, लेंथ इन टर्म्स ऑफ वेव्हलेंथ घेऊया. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये लेंथ किती असणार आहे आपल्याला माहित आहे. हे λ/2 अंतर, दोन क्रमाने येणाऱ्या नोड मधला अंतर λ/2 आणि हे एक λ/2, 2 λ/2 म्हणजे लॅम्बडा येईल. किंवा असं पण आपण मोजतो, नोड आणि ऍडजसंट नोड मधला अंतर λ/4, 1 λ/4, 2 λ/4, 3 λ/4 आणि 4 λ/4. 4 ला 4 कॅन्सल होईल, लॅम्बडा येईल. किंवा दोन क्रमाने येणाऱ्या नोड मधला अंतर λ/2 आणि हे 2 λ/2, 2 ला 2 कॅन्सल, उत्तर लॅम्बडाच येणार आहे. म्हणजे लेंथ जी आहे ती आपल्याला मिळणार आहे ती लॅम्बडा. त्याच्यासाठी λ1 असं म्हणूया. ओके, फॉर फर्स्ट ओव्हरटोन साठी इथं फिगर आहे यासाठी. परत फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. वी नो द फॉर्म्युला फॉर, वी हॅव और वी नो v which is equal to n लॅम्बडा. मग या ठिकाणी आपण काय करूया, n1 आणि λ1 असं म्हणूया. ओके, सो n1 which is equal to काय येणार आहे, v डिवाइडेड बाय λ1. v ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, काय आहे इथे लिहिलेलीच आहे, अंडर रूट टी बाय एम. व्हॅल्यू ठेवूया आपण, अंडर रूट टी डिवाइडेड बाय एम ही व्हॅल्यू ठेवली. डिवाइडेड बाय हे काय आहे, लॅम्बडाची व्हॅल्यू एल आहे. हेच आपण अशा पद्धतीने लिहूया, n1 which is equal to 1/L अंडर रूट टी डिवाइडेड बाय एम. हे आपल्याला काय मिळाले, दिस इज द फ्रिक्वेन्सी फॉर फर्स्ट ओव्हरटोन और सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग असे आपल्याला सांगता येईल. ओके, म्हणजे या पद्धतीने आपल्याला सांगता येईल बघा, n1 which is equal to 1/2L अंडर रूट टी बाय एम. याचं कंपेअर फंडामेंटलशी जर करायचं झालं तर आपल्याला माहित आहे n1 which is equal to, या ठिकाणी काय छेदस्थानी 2 जास्त आहे, इथं बघितलं तर l 2 नाही, म्हणजे n1 which is equal to याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं आपण तर 2 ला 2 कॅन्सल होईल आणि 1/L याची फ्रिक्वेन्सी मिळेल. म्हणजे n1 which is equal to twice of n. जर मी n1 जर पाहिजे असेल तर मला n ला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 2 ने मल्टिप्लाय केलं 2 ला 2 कॅन्सल, 1/L ची मिळेल फ्रिक्वेन्सी. ओके, सो दिस इज ट्वाइस द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, इथं मिळणारी काय फ्रिक्वेन्सी आहे आपल्याला ती कोणाच्या दुप्पट असणार आहे, फंडामेंटलच्या दुप्पट असेल फर्स्ट ओव्हरटोनला. तसंच आता सेकंड ओव्हरटोन साठी काढूया किंवा थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन साठी काढूया. इथं बघूया, पहिल्यांदा आपल्याला n लिहायचं आहे इन टर्म्स ऑफ वेव्हलेंथ. बघा इथं विचार केला, दोन क्रमाने येणाऱ्या नोड मधला अंतर λ/2, 1 λ/2, 2 λ/2, 3 λ/2. किंवा नोड आणि ऍडजसंट नोड मधला अंतर माहित आहे आपल्याला λ/4, 1 λ/4, 2 λ/4, 3 λ/4, 4 λ/4, 5 λ/4, 6 λ/4. म्हणजेच काय 3 λ/2 येणार आहे. 6 λ/4 बेसिक कसा आहे बेसिकचा 3 λ/2, 1 λ/2, 2 λ/2, 3 λ/2 इथं लिहिता येईल सेकंड ओव्हरटोन. म्हणजे L which is equal to 3 λ2 म्हणूया आपण डिवाइडेड बाय 2, 3 λ/2 किंवा 6 λ/4 म्हणजे तेच येणार. मग λ2 which is equal to किती, therefore λ2 which is equal to किती येणार आहे, 2 इकडे जाणार आहे, 2L डिवाइडेड बाय 3 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ओके, सो दिस इज द व्हॅल्यू फॉर λ2 for the wavelength for the second overtone. परत फॉर्म्युला हा ठेवूया आपल्याला. we know we have फॉर्म्युला काय सांगता येईल, velocity frequency and wavelength v which is equal to n2 λ2. आपल्याला पाहिजे n2 which is equal to p divided by λ2. v ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे अंडर रूट टी बाय m डिवाइडेड बाय λ2 ची व्हॅल्यू आहे 2L डिवाइडेड बाय 3. म्हणजे हाच फॉर्म्युला कसा येईल या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, n2 which is equal to 3 वर येणार आहे 3 डिवाइडेड बाय 2L अंडर रूट टी बाय m असे. ओके, सो दिस इज फ्रिक्वेन्सी फॉर सेकंड ओव्हरटोन.
or third mode of vibration 3 divided by 2l under root t by m. जर समजा ही फ्रिक्वेन्सी आपण जर समजा फंडामेंटलची जर आपण तुलना केली तर काय येणार आहे, या ठिकाणी 1/2l under root t by m, हे 1/2l under root t by m हा जो काय फॅक्टर आहे तो n आहे, म्हणजे n2 which is equal to किती मिळणार आहे, 3n मिळणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल नंतरची सेकंड ओव्हरटोनला मिळणारी फ्रिक्वेन्सी ही फंडामेंटलच्या तिप्पट असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला फ्रिक्वेन्सी वेगवेगळ्या मोड ऑफ व्हायब्रेशन साठी नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन साठी मिळत जाते. ओके, आता या ठिकाणी आपल्याला जर कॉमन फॉर्म्युला जर आपल्याला बघायचा झाला कशा पद्धतीने असणार आहे, हा पहिली फ्रिक्वेन्सी फॉर पीथ ओव्हरटोन. आता याला अगोदर आपण म्हणूया, याला काय म्हणतोय आपण, फंडामेंटल मोड किंवा फर्स्ट हार्मोनिक असं म्हणतो याला, फर्स्ट हार्मोनिक और झीरोथ ओव्हरटोन. ओव्हरटोन याच्यासाठी काय म्हणणार आहे आपण, सेकंड हार्मोनिक और फर्स्ट ओव्हरटोन. बरोबर, हा सेकंड हार्मोनिक याच्यानंतरचा आहे फंडामेंटल म्हणून फर्स्ट. याला आपण काय म्हणतोय, थर्ड हार्मोनिक और सेकंड ओव्हरटोन वर आहेच. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे लिहिता आहे. त्याच्या पुढचा असेल तर आपण फॉर्म्युला कशा पद्धतीने घेता येईल बघा, तो फॉर्म्युला आपल्याला बघायचा. फॉर पीथ ओव्हरटोन, फॉर्म्युला फॉर पीथ ओव्हरटोन p+1 * n हा फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल, ज्याच्या साहाय्याने आपल्याला कोणत्याही ओव्हरटोनला फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करता येईल इन टर्म्स ऑफ इट्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. जर बघा या ठिकाणी फर्स्ट ओव्हरटोन साठी बघूया, पी ची व्हॅल्यू फर्स्ट ठेवूया, 1 ठेवूया, 1 + 1 2 झाले, 2n. फर्स्ट ओव्हरटोन साठी 2n झाले, फर्स्ट ओव्हरटोन साठी 2n झाले. समजा या ठिकाणी पी ची व्हॅल्यू 2 ठेवूया. सेकंड ओव्हरटोन साठी आपण बघूया, 2 व्हॅल्यू ठेवली, 2 + 1 किती झाले, 3n. बघा सेकंड ओव्हरटोन थर्ड 3n, सेकंड ओव्हरटोन 3n, 2 + 1 3. म्हणजे हा फॉर्म्युला आपण वापरून पुढची आपल्याला पीथ ओव्हरटोन कुठल्याही ओव्हरटोन साठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात पाहिजे. जर समजा आपण म्हणलं सेवन्थ ओव्हरटोन साठी फ्रिक्वेन्सी किती असेल, 7 ठेवा, इथं पी ची व्हॅल्यू 7 + 1 8n येणार आहे. सेवन्थ ओव्हरटोन साठी 8n येणार आहे. 8 म्हणजे 8n म्हणजे हार्मोनिक किती असेल, 8वं असेल, आणि ती 7वं ओव्हरटोन असेल. 8वं हार्मोनिक 7वं ओव्हरटोन. जसं सेकंड हार्मोनिक फर्स्ट ओव्हरटोन, थर्ड हार्मोनिक सेकंड ओव्हरटोन, तसं 8वं हार्मोनिक आणि 7वा ओव्हरटोन. अशा पद्धतीने आपल्याला डिफरंट व्हॅल्यू ज्या आहेत त्या काढता येतील. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला फिगर जी आहे ती फिगर व्यवस्थित काढता आली पाहिजे. 1.5 मार्क याला आहे आणि अर्धा मार्क याला आहे, म्हणजे ह्या इक्वेशनला 1 2 आणि इथे जे आहे ह्या इक्वेशन. अशा पद्धतीने बाकीचा जो भाग आहे तो मी तुम्हाला एमसीक्यू साठी सांगितला, कशा पद्धतीने एमसीक्यू विचारला जातो पीथ ओव्हरटोन साठी 7व्या 8व्या 15व्या 16व्या. तर हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. दुसरा तुम्हाला हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला पण खूप महत्त्वाचा आहे, ज्याचा उपयोग तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी होणार आहे. त्याच पद्धतीने इथं आलेल्या ज्या काय व्हॅल्यू आहेत, n1 ची फर्स्ट ओव्हरटोन साठी फ्रिक्वेन्सी किती असेल, सेकंड ओव्हरटोन साठी फ्रिक्वेन्सी किती असेल, ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला उपयोगी आहेत. त्याच्यावरती एमसीक्यू विचारतो. नोड आणि अँटीनोडची संख्या पण तुम्हाला विचारली जाते ऍज अ एमसीक्यू म्हणून. फॉर फर्स्ट मोड फॉर फंडामेंटल मोड साठी नोडची संख्या किती आहे, अँटीनोडची किती. फॉर फंडामेंटल मोड the number of nodes and antinodes are present, 2 node and 1 antinode. For first overtone how many nodes and antinodes are present? So 3 nodes are present and 2 antinodes are present. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला सांगेल सेकंड ओव्हरटोन साठी किती आहे. सेकंड ओव्हरटोन साठी किंवा थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन असंही म्हटलं जातं. सेकंड ओव्हरटोन किंवा थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन साठी 3 अँटीनोड असतील आणि 4 नोड असतील. अशा पद्धतीने आपल्याला कोणत्याही मोड ऑफ व्हायब्रेशन साठी असू द्या किंवा कोणत्याही ओव्हरटोन साठी असू द्या, नंबर ऑफ नोड्स आणि अँटी नोड्स काढता आले पाहिजे. ओके, जेवढे ओव्हरटोन आहेत त्यामध्ये एक ऍड करा, अँटी नोड मिळेल. त्या अँटी नोडच्या संख्येमध्ये एक ऍड करा, नोडची संख्या मिळेल. ओके, म्हणजे समजा फर्स्ट ओव्हरटोन आहे, ओव्हरटोन फर्स्ट आहे, अँटी नोडची संख्या काढायची तर ओव्हरटोन मध्ये एक ऍड करायचं, म्हणजे एक आणि एक किती झाले 2, आणि अँटीनोडच्या संख्येमध्ये एक ऍड केला की नोडची संख्या मिळेल. 2 + 1 किती 3. ओके, तसं 10व्या ओव्हरटोन साठी म्हटलं
10व्या ओव्हरटोन साठी म्हटलं की 10 मध्ये एक ऍड करावे लागेल, 11 अँटीनोड होतील आणि अँटीनोडच्या संख्येमध्ये एक ऍड केलं की नोड होणार आहे, 12 नोड असतील 10व्या ओव्हरटोन साठी. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सांगते. 10व्या ओव्हरटोनला आपल्याला 11वं मोड ऑफ व्हायब्रेशन असंही म्हणता येते. जसं या ठिकाणी फर्स्ट ओव्हरटोनला आपण सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन असं म्हणतोय, तसं 10व्या ओव्हरटोनला 11वं मोड ऑफ व्हायब्रेशन, 10व्या ओव्हरटोनला 11वं मोड ऑफ व्हायब्रेशन असंही आपल्याला म्हणता येईल. तर इन शॉर्ट आपल्याला 3 मार्काची एक्सप्रेशनची तयारी आणि त्याच्यावर विचारले जाणारे एमसीक्यू, या सगळ्या गोष्टींची आपण डिटेल माहिती घेतली. ओके, सो थांबूया आपण या ठिकाणी. धन्यवाद.